जय भीम। आज 14 ऑक्टोबर, मातंग समाजांना आज तुम्ही काय आव्हान करणार आहात? आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मी मातंग समाजाला आव्हान करतो की बुद्धाचा इतिहास जर वाचला तर पानापानावर मातंग समाजाचा उल्लेख आहे। त्या काळात मातंगसुद्धा बौद्धच होता आणि अजूनसुद्धा तो बौद्धच आहे। उदाहरणार्थ मातंग समाजामध्ये एका आडनावामध्ये लग्न होत नाही, हे त्या काळातलं बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे। एका आडनाव म्हणजे बहीण भावाचं नातं येतं। रक्तगट जर एक झाला तर होणारी जी अपत्य असतात त्या अपत्यामध्ये एखादी विकृती निर्माण होण्याची शक्यता असते। हे सायन्स त्या काळात बुद्धांनी सांगितलं, तो नियम अजूनसुद्धा मातंग समाज पाळतो। पण मातंग समाजाला जे सांगणारे जे नेते आहेत ते खरं सांगत नाहीत, दिशा देत नाहीत। दिशाहीन असं जे सांगणं आहे ते कुठं थांबलं पाहिजे। उदाहरणार्थ पुण्यामध्ये लहुजी वस्ताद साळवेचा इतिहास फार मोठा आहे। लहुजी वस्ताद साळवे हे टिळकांचे गुरु हे मला पटत नाही, कारण का ख्रिश्चन समाजाच्या प्रोग्रामला टिळक गेले होते। टिळकांनी तिथे एक अल्पोपहार खाल्ला तर पुण्यातल्या ब्राह्मणाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला। असे टिळक लहुजी वस्तादांचे शिष्य कसे असतील? त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराज वेदोक्त प्रकरण वाढलं कोल्हापूर संस्थानिकामध्ये की राजा असताना वेद म्हणायला ब्राह्मणाने विरोध केला। वेद म्हणायला विरोध केला, त्या लढाईमध्ये ती 2.5 वर्षाची लढाई झाली। त्या लढाईमध्ये टिळकांनी ब्राह्मणांची बाजू घेतली, तरी सुद्धा टिळक म्हटले महाराजांना की तुम्ही आमच्यामध्ये या। शाहू महाराज म्हटले येतो, पण निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला घेणार का? त्यावेळेस निपाणीच्या सभेमध्ये टिळक म्हटले, शाहू महाराज म्हणतात निर्णय प्रक्रियेमध्ये तिथे येऊन काय नांगर धरायचा आहे का? एवढा जातीवाद्यानं भरून असलेला टिळक हे लहुजी वस्तादांचे शिष्य असणं शक्य नाही। आणि मग जर माझं असं मत आहे, जर लहुजी वस्ताद साळवे हे टिळकांचे जर गुरु असतील तर टिळकांच्या वाड्यावर लहुजी वस्तादांचा पुतळा बसला पाहिजे। ते आंदोलन आम्हाला सुरू करावं लागेल आणि त्यांनी मान्य करावं की टिळकांचे गुरु हे लहुजी वस्ताद साळवे। त्यावेळेस आम्हाला ते पटेल। हा जो चुकीचा इतिहास मानून मातंग समाजाला त्या ब्राह्मण्य व्यवस्थेवर वळवायचं जे काम चाललं त्याला छेद देण्याचं काम आम्ही करतोय। त्याला बऱ्यापैकी यश येते। फुलेंच्या शब्दात सांगत झालं की ते अज्ञान आहे, अज्ञानातून माणसं सज्ञान होऊ शकतात, त्याच्यावर माझा विश्वास आहे। पण आत्ता तुम्ही भाषणामध्ये मातंग समाजाची दिशाभूल करण्यात येते, मग हे नक्की कोण करते दिशाभूल? ही व्यवस्था करते, ब्राह्मण्य व्यवस्था मातंग समाजाची दिशाभूल करते। BJPची जी पिलावळ आहे, संघाची पिलावळ आहे, त्याच्या